आज आपण टेक ऑफ मध्ये चर्चा करतोय नीला भट्टाचार्य यांच्या बरोबर. त्यांचं आयटीतलं 3 दशकाहूनही जास्त असं करिअर आज आपण बघतोय. नीला, तुम्ही स्वतःची कंपनी काढली आणि नंतर पुन्हा काळेमध्ये आलात, पण ती जी स्वतःची कंपनी काढण्याची जो तो क्षण होता, तो तुम्हाला त्यावेळेला खरं आईपणासाठी द्यावा, तुम्हाला एक वेळ द्यायचा होता. आणि अनेकदा स्त्रियांना आणि खूप स्त्रियांना स्वतःच्या करिअरचे असे निर्णय घेताना की घरात आता छोटं मूल आहे, मला त्यालाही न्याय द्यावासा वाटतोय, मला माझ्या जॉबलाही न्याय द्यावासा वाटतोय, कन्फ्युजन येतं. त्याच्यापासून आपण एक निर्णयापर्यंत येतो, त्या प्रक्रियेबद्दल आपण जास्त काही सांगू शकतो का? सगळ्या आयांना नेहमी असं वाटतं की आपण सगळा जो काय आपला वेळ किंवा एनर्जी आहे ती सगळी मुलांसाठी द्यावी. ॲट द सेम टाइम एक प्रोफेशनल, एक ह्युमन बीइंग, फक्त बाई म्हणून म्हणत नाहीये, की एक उत्सुकता असते की आपलं पण काहीतरी करावं आणि तो आवाज कधीही बंद होऊ देऊ नये. मला आठवतंय की माझा मुलगा लहान होता, 4थीत होता आणि तोपर्यंत माझा बिझनेस वाढला होता, म्हणून मी सकाळी जायचे बाहेर आणि संध्याकाळी परत यायची. तर तो संध्याकाळी एकदा मला म्हणाला की मामा, म्हटलं काय झालं? सगळ्यांच्या आया संध्याकाळी घरी असतात, जेव्हा त्या घरी येतात, मुलं घरी येतात, तू कधी नसतेस. तर मी त्याच्याशी मग बोलले आणि म्हटले नाही, मी नसते, कारण मी पण काम करते, तू जसा शाळेत जातोस तसं मी पण माझ्या कामाला जाते. मग त्याला विचारलं मी, तुला खरंच जर असं वाटत असेल की मी पाहिजे घरी, मी राहीन ना, पण तू जसं तू खेळायला जातोस तुझ्या बाकीच्या मित्रांबरोबर संध्याकाळी, तेव्हा मी तुला असं नाही म्हणत की नको जाऊस, माझ्या बरोबर बस आणि माझ्याशीच खेळ. तसं मला पण वाटतं की मी जाऊन काहीतरी करू. आणि काही दिवस झाले आणि एक दिवस मला येऊन म्हणतो, मम्मा इट्स ओके, तू तुझं काम कर, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला कधीही असं विचारलं नाही की तू का नाही घरी राहत वगैरे जेव्हा मी घरी येतो. मला हे बघताना अजून एक गोष्ट जाणवली की तुम्ही काळे कन्सल्टन्सी सोडलीत आणि अनेक वर्षांनी परत तिथे पुन्हा एका दुसऱ्या कपॅसिटीमध्ये तुम्ही गेलात. अनेकदा आयटीतल्या माणसं ज्या पद्धतीने 2 वर्षात 4 वर्षात नोकऱ्या सोडतात, जातात, ते कुठेतरी आपले पूल जाळून टाकतात संवादाचे, परत जाण्याचे. त्याबद्दल मला विचारायचंय की हे ब्रिजेस असे ठेवणं, ते पूल बांधलेले ठेवणं, हे महत्वाचं आहे का आणि ते कसं केलं पाहिजे? मी जेव्हा काळे कन्सल्टन्स सोडलं तेव्हा ह्या कारणासाठी नाही सोडलं की मला माझं काम आवडत नव्हतं किंवा काही भांडणं झाली किंवा काही करिअर ॲडव्हान्समेंटमुळे. एक सिम्पल रिझन होतं की मला असं वाटलं की मला घरी जास्त माझ्या मुलाजवळ वेळ घालवायचा होता. हे जे तुम्ही आता एअरलाइन्स एसबीयूचं हे संपूर्ण काम बघता, जगभरातल्या वेगवेगळ्या एअरलाइन्ससाठी तुम्ही कामं करतात काळे कन्सल्टंटच्या तर्फे, ती काय प्रकारची असतात, हे काम कशा प्रकारचं आहे आणि तुमच्या ज्या ह्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं अधिक सांगता का? सगळ्या एअरलाइन्स जगभरच्या आमचे कस्टमर्स आहेत. म्हणजे आता जेव्हा तू एक तिकीट विकत घेऊन, एअरलाईन तिकीट विकत घेऊन, समजा यू वॉन्ट टू गो टू न्यूयॉर्क ना, आणि बॉम्बे लंडन यू गो बाय से एअर फ्रान्स, British Airways, and from London to New York you go by Air India, but you fly on one ticket which is a British Airways ticket. ते ह्याचं सगळं अकाउंटिंग आम्ही करतो. अरे बापरे. म्हणजे जगातला कुठलाही माणूस 2 एअरलाइन्स किंवा 3 एअरलाइन्स वापरून जो कुठला प्रवास करेल त्या प्रत्येक तिकिटाचं अकाउंटिंग अल्टिमेटली ते आमच्या सॉफ्टवेअर मधून जातं. म्हणजे इतकं, म्हणजे असं निश आणि इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे आमच्या कंपनीची की ते अगदी क्वालिटी हॅज टू बी ॲब्सोल्युटली परफेक्ट. आता जी मुलं करिअर स्वतःचं घडवायला जात आहेत, आयटीच्या क्षेत्रात असतील, कॉम्प्युटर सायन्स करत असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल? पुष्कळदा आई वडील म्हणतात, ओ आयटी इज द नेक्स्ट बेस्ट थिंग. जसं आधी डॉक्टर किंवा इंजिनियर होतं, आता सगळे म्हणतात आयटी. जर खरंच तुम्हाला करायचं असेल तर करा, मन लावून करा. आणि फक्त पुस्तकं वाचून कधीही तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळणार नाही.
डोळे आणि मन उघडे ठेवा. अरे वा. आणि डोळे आणि मन उघडे ठेवाल तर तुम्ही सगळ्यांकडून शिकू शकता. म्हणजे एका कॅन्टीन बॉय कडून पण तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल की आणि यू कॅन लर्न फ्रॉम एनीबॉडी. मन आणि डोळं उघडं ठेवलं पाहिजे असं नीला भट्टाचार्यजींनी आज आपल्याला सांगितलं. करिअर करणाऱ्या प्रत्येकासाठी हा संदेश अत्यंत मोलाचा आहे. हा जो नीला भट्टाचार्यजींबरोबरचा कार्यक्रम आहे तुम्ही आज संध्याकाळी 6:30 वाजता परत IBN लोकमतवर बघू शकाल आणि उद्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी दुपारी 1:30 वाजता. टेक ऑफ मध्ये आज इतकंच. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.